चला मठ्याई कुंदे विनंती, आपण देखील थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्या, अतिरिक्त वेळ खर्च करू नका. ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आपल्याला बक्षीस वितरण सोहळा देखील संपन्न करायचा आहे. तीन षटकांची मॅच आहे. एकता चषक घोटसई, खरं तर एकता स्पोर्ट घोटसई आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. गुरुवार दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली होती. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे, 11 जानेवारी 2026. आणि खरं तर क्वालिफायर मॅच आपल्या भेटीला आली आहे. जो संघ इथे मात्र विजयी होईल तो टॉप 4 मध्ये पोहोचेल. तो संघ कोणता असणार आहे, त्यासाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. चला, पहिल्या 2 षटकांसाठी 10 मिनिटांचा अवधी असेल. 10 मिनिटांमध्ये पहिली 2 षटकं पूर्ण करायची आहेत गोलंदाजी करणारी टीम. आणि आता अतिरिक्त वेळ घेऊ नका मित्रांनो, चला थोडीशी घाई करणं अपेक्षित आहे. चला, कानिपनाथ घोटसई संघ मैदानावरती उतरलाय. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे. एका बाजूने उदय आणि उदयच्या जोडीने मैदानावरती गोलंदाजी ट्रॅकवरती राज शेलार दाखल झालेत. पहिला बॉल उदय यांच्यासाठी. पहिला बॉल खूप कमालीचा पाहायला मिळाला. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. पहिला बॉल डॉट आलाय. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती पडल्यानंतर मात्र बाहेरच्या दिशेने कट झालाय. अप्रतिम बॉल. पहिला बॉल डॉट आलाय. गोलंदाज राज शेलार यांचा. 3 षटकांची मॅच आहे. पुढचा बॉल फुलरलेनचा बॉल होता. कमालीचा फटका आहे. अप्रतिम हा ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळेल. कव्हर रिजन मध्ये बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. व्हॉट अ शॉट दॅट इज. अप्रतिम फटका उदय यांच्या बॅटमधून. उदय किती फॉर्ममध्ये ते मात्र दाखवून दिलं इथे. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. खरं तर जागा बनवली आणि बॉलला आपली जागा दाखवली. कव्हर रिजन मध्ये हा कमालीचा ड्राईव्ह आहे. ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहिलाय. लाजवाब फटका होता, त्याचा काही जवाब नव्हता. फलंदाज उदय यांच्या बॅटमधून चौकार आलाय. ॲक्शन रिप्ले आपण पाहिला. फुलरलेनचा बॉल. बॉलर बॅक ड्राईव्ह. आणखीन एक चांगला बॉल आहे. इथे देखील फलंदाजांना मात्र हात खोलण्याची संधी दिली नाही. चांगला बॉल पाहायला मिळालाय. पहिला बॉल सुरुवात केली होती ऑफस्टंपच्या बाहेर. त्यानंतर फुलरलेनचा बॉल तिथे जागा बनवून चौकार मारला. आणि यावेळेस मात्र आपण पाहिलं तर स्टंप लाईनवरती हा बॉल होता. डॉट बॉल आलाय. 4 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. तिथे मात्र हाताला ब्रश झालाय. बॉल झेल ड्रॉप झालाय आणि 2 धाब्यांचा प्रयत्न आहे. सोपी संधी निर्माण झाली होती, परंतु झेल तिथे सुटलाय आणि जीवनदान मिळाले. फलंदाज उदय यांना 2 धावा प्राप्त होतील. 6 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 1 चा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावपलकावर धावा आहे 6. उदय आणि राजू ही जोडी मैदानावरती आहे. चांगली फलंदाजी करावी लागेल. घोटसई संघाला देखील या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जो संघ विजय होईल तो बक्षीस पात्र फेरीमध्ये जाऊन दाखल होईल. यावेळेस कमालीचा फटका आहे. उदय यांच्या बॅटमधून पाठीमागच्या बॉलवरती जीवनदान मिळालं होतं. आणि यावेळेस आपण पाहतोय कव्हर रिजन मध्ये स्क्वेअर कटचा हा लाजवाब फटका. बॉल जातोय सीमारेषच्या पलीकडे. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 10 धावा धावपलकावरती आहेत. कमालीचा फटका आपण पाहिला. कव्हर रिजन मध्ये 10 धावा धावपलकावरती. 10. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहेत. राज शेलार. 10 धावा धावपलकावरती आहेत.
यावेळेस देखील समोर दिशेने खेळत चांगला फटका आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने आलेत. एकच धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावरती धावा आहेत 11. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावर धावा आहेत 11. 11 विदाऊट लॉस. 11 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच इथे आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आहेत. कानिपनाथ घोटसई संघ 11 धावेंवरती पोहोचली आहे. मठियाई कुंदे आणि त्यांच्या विरोधामध्ये खरं तर संघ खेळताना पाहायला मिळतोय. कानिपनाथ घोटसई दोन्ही संघांनी 2-2 सामने जिंकलेत. तिथपर्यंत प्रवास करण्यासाठी अप्रतिम बॅटिंग पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळाले. 11 धावा आल्यात. इथून मात्र कॅपिटलाइज करावं लागेल. बॅटिंग करणाऱ्या टीमला धावा शोधणं गरजेचं आहे. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवरती दाखल झालेत. षटक क्रमांक 2 साठी प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. बॅटिंगसाठी उदय 6 बॉलमध्ये 11 धावा उदय यांच्या बॅटमधून आल्यात आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आपण त्यांना पाहतोय. प्रथमेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. 4 षटकांमध्ये खरं तर आज 72 धावा चेस केल्यात घोटसई संघाने. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली त्या सामन्यामध्ये. सफल लाईन मध्ये आले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाली असेल तर काम तमाम होतं. परंतु इथे मात्र 2 धावा प्राप्त होतील. 2 धावा इथे मात्र प्राप्त झाल्या. 2 धावेंच्या साह्याने धावफलक पुढे जाईल आणि धावफलकावर धावा आहेत 13 विदाऊट लॉस. फ्रेम मध्ये देखील नसते आले फलंदाज. संतेपाडा संघाच्या विरोधामध्ये खरं तर 72 धावा चेस केल्या आज कानिपनाथ घोटसई संघाने. 4 षटकांमध्ये 72 धावा बनवणं म्हणजे मोठा विक्रम आहे. 13 धावा धावफलकावरती. 13 विदाऊट लॉस. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश. पुढचा बॉल यावेळेस देखील कमालीचा फटका आहे. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. ड्राईव्ह करत असताना बॉलला पाठवले सीमारेषच्या पलीकडे. चौकार. सरळ बॅटने फी मध्ये हा देखील फटका आपण पाहिला. ऍक्शन रिप्ले पहा आपल्या स्क्रीनवरती. शरीरापासून दूर खेळले परंतु कमालीचा फटका आहे. कमालीचं टायमिंग आणि चौकार इथे अर्जित केला. 17 धावा धावफलकावरती आहेत. 8 बॉलमध्ये 17 धावा धावफलकावरती आहेत आणि सर्वच धावा उदय यांनी बनवल्यात. 17 लॉस ऑफ विदाउट एनी विकेट. खूप चांगली सुरुवात बॅटिंग करणाऱ्या टीमची पाहायला मिळते. कानिपनाथ घोटसई संघाचे 17 धावा धावफलकावरती आहेत आणि 8 बॉलमध्ये 17 बनल्यात. आक्रमक फलंदाजी मैदानावरती करतायत उदय. 1 मॅन आर्मी. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे. खराब बॉल होता त्याला मात्र पनिश केलंय. नो बॉल पंचांनी कॉल केलाय आणि या बॉलवरती आलाय चौकार. एकूण धावा आल्यात 5. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. खराब बॉल होता त्याला पनिश केले. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. स्विच हिटच्या माध्यमातून हा चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. बावीस धावा धावफलकावरती. पुढचा बॉल फ्री हिट असणार आहे. नेक्स्ट डिलिव्हरी विल बी फ्री हिट. 22. 22 धावा धावफलकावरती संधी असेल असं तर प्रत्येक बॉल फ्री हिट आहे उदयसाठी, परंतु हा बॉल फ्री हिटचा आहे. ज्यावेळेस देखील स्वतःला बॅक केलंय. बॅकफुटला गेलेत आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये बॉलला खेळतायत. एकच धाव प्राप्त होईल. क्षेत्ररक्षण लाज जबाब आहे. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 23 धावा धावफलकावरती. 23 विदाऊट लॉस. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती सुरू. 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावर धावा आहेत 23. 23 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात मिळाली आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 23 धावा धावफलकावरती आहेत. त्यापैकी 22 धावा उदय यांनी मिळवल्या. 10 बॉलमध्ये 22 धावा. 220चा स्ट्राईक रेट तुम्हाला पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळाली उदय यांच्या बॅटमधून. 10 मध्ये 22 वरती नाबाद आहेत आणि कानिपनाथ घोटसई संघ पोहोचलाय 23 धावेंवरती. इथून मात्र आक्रमक फलंदाजी करावी लागेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेटवरती तुम्हाला पाहायला मिळते. डावखुऱ्याचे फलंदाज राजूला आता आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय आणि 23 धावा धावफलकावरती. 23 विदाऊट लॉस. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानावरती सुरू आहे. गोलंदाज प्रथमेश. फुल टॉस बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळ. क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक त्यांच्या आवाक्याच्या बाहेर बॉल. हा देखील बॉल जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सीमारेषच्या पलीकडे. फुल टॉस वरती गोलंदाजचा फुल्ली लॉस आणि बॅट्समन साठी फुल टॉल. चौकार आलाय.
अप्रतिम फटका पण पाहिला. पुन्हा एकदा जागेवरून खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर. हा चौकार आहे. चौकाराच्या मतीने धावफलक पुढे जाईल. क्षेत्ररक्षक होते त्यांच्या आवाक्याच्या बाहेर हा बॉल. 27 धावा धावफलकावरती 27. अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. चौकारानं खातं खोलतायत फलंदाज राजू देखील आपल्या या सामन्यामध्ये. 27 धावा धावफलकावरती 3 षटकांची मॅच आहे आणि सध्या मात्र आक्रमक फलंदाजी पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस देखील मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आणि झेल ड्रॉप. झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न आहे आणि 2 धावा इथे देखील पूर्ण होतील. सोपा झेल परंतु ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालंय फलंदाज राजू यांना. 29 धावा धावफलकावरती 29 विदाऊट लॉस. चांगली सुरुवात मिळाली. जीवनदान जर तुम्ही दिली तर पहा तुम्ही केलेल्या छोट्या छोट्या चुका तुम्ही जर गाफील राहिले तर प्रतिस्पर्धी संघ तुमच्यावरती हवी होतो आणि ते चित्र मात्र पाहायला मिळाले. 29 धावा धावफलकावरती 29 विदाऊट लॉस. खूप चांगली सुरुवात पाहायला मिळाली आहे कानिपनाथ गोडसई संघाची. दोनही फलंदाज आक्रमक फलंदाजी करतायत. पुढचा बॉल राजूसाठी. आणखी एक बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 29 धावा धावफलकावरती. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. 29 विदाऊट लॉस. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. अजूनही शेवटचे 6 बॉल येणं बाकी आहे. अंतिम षटकाचा खेळ शिल्लक. 29 धावा धावफलकावरती आहेत. कानिपनाथ गोडसई संघ 29 विदाऊट लॉस. एकोणतीस धावा धावफलकावरती आहे. 29 विदाऊट लॉस. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. 29 धावा धावफलकावरती. अंतिम षटकाचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत अंतिम षटकासाठी. निखिल तर बॅटिंग साठी उदय. बॅटच्या आतल्या इजला बॉल लागलाय. डायरेक्ट हिट आणि फलंदाज धावबाद. विकेट आली धावबाद स्वरूपामध्ये. राजू रनआउट. रनआउट स्वरूपामध्ये इथे विकेट आली आहे. एकोणतीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि मैदानावरती दाखल होत आहेत फलंदाज ऋतिक ज्यांनी 1 बॉल 5 धाब्यांची आवश्यकता असताना षटकार लागवला होता. अगदी खरं तर तो सामना संतेपाडा संघाच्या विरोधामध्ये होता आणि तोच ऋतिक आता मैदानावरती दाखल झालाय. ऋतिक धुमाळ. 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत ते बनतील दर्शक. ऋतिक आल्या आल्या डगआउट मधून सेट होऊन आलेत आणि पहिल्या बॉलवरती आक्रमण करतायत. पुन्हा एकदा ठोकलाय. मॅक्सिमम षटकार. पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या बाहेरचा आडव्या बॅटने हा प्रहार आपण पाहतोय. बॉल हवेत उंच तर गेला आणि हा बॉल दूर देखील गेलाय. मॅक्सिमम आलाय. 35 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक मैदानावरती आलेत आणि आल्या आल्या आपल्या आगमनाची दखल मात्र गोलंदाजाला घ्यायला लावतायत. षटकार. यावेळेस देखील चांगला फटका आहे. खूप वेगाने हा बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षकांच्या मधून हा बॉल जाईल. कमालीचा फटका. बिटवीन द गॅप आपण पाहतोय. काऊ फेज आणि लॉंगॉनच्या दरम्यान बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. आणखी एक चौकार. कमालीचा फटका आपण पाहिला. 39 धावा धावफलकावरती. खूप वेगाने बॉलला खेळले होते. 39 लॉस ऑफ दी 1 विकेट. 3 बॉलचा खेळ अद्यापही शिल्लक आहे. या पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा आहेत 39. 2 बॉलमध्ये 10 धावा ऋतिकने बनवल्यात. 11 मध्ये 22 धावेंवरती उदय नाबाद आहेत. 39 धावा धावफलकावरती आहेत. ऋतिक धुमाळ देखील आक्रमक खेळ मैदानावरती करतायत. 39 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. या 3 बॉलमध्ये कुठपर्यंत प्रवास होतोय कानिपनाथ गोडसई संघाचा देखील पाहायचा आहे. कारण धावा मात्र येताना पाहायला मिळतात सातत्याने. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल आहे आणि हा बॉल इथे मात्र पंच चेक करतायत कुठे पिच झाला. वाईड बॉल. अवांतर धाव इथे प्राप्त होईल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल.
40 धावा धावफलकावरती 40 लॉस ऑफ द 1 विकेट. प्ले अँड मिस. आणखी एक बॉल डॉट. 40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 40 लॉस ऑफ द 1 विकेट. शेवटचे 2 अधिकृत बॉल अजूनही या पहिल्या डावामध्ये शिल्लक आहे. 40 धावा धावफलकावरती आहेत. 11 मध्ये 22 उदयने बनवल्यात, 3 मध्ये 10 ऋतिकने बनवल्यात. पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली झेल टिपतील. आली आहे सफलता. ऋतिक देखील बाद होतील. आणखी एक धक्का लागला बॅटिंग करणारी टीम अर्थात कानिपनाथ गोडसे संघाला. धावफलकावरती धावा आहेत 40. फुलर लेनचा बॉल होतो. हेलिकॉप्टर उडवलाय परंतु लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हेलिकॉप्टर लँड होत आहे. 40 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा एक अधिकृत बॉल शिल्लक आहे अजून देखील या षटकामधला. 11 धावा आतापर्यंत खर्च केल्यात निखिल यांनी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. 11 धावा केवळ आतापर्यंत आल्यात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज निलेश मैदानावरती दाखल होत आहेत क्रमांक 4 वरती. उदय मात्र नॉन स्ट्राईक एंडला असतील. अंतिम बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे या पहिल्या डावामधला. 40 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा एक बॉल अद्याप शिल्लक आहे. फुल टॉस बॉल समोर खेळलेत. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा प्रयत्न करतायत परंतु हा देखील बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. अंतिम बॉल फुल टॉस वरती फुल टोल. 46 धावा धावफलकावरती आहेत. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. अंतिम बॉल लोअर फुल टॉस होता. समोरच्या दिशेने बॉलला खेळले. कमालीचं टायमिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने जरूर प्रयत्न केले परंतु त्यांच्या आबाक्यामध्ये हा बॉल नव्हता आणि बॉल पडेल डायरेक्ट सीमारेषच्या पलीकडे. षटकाराच्या मतीने धावफलक पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 47 धावांचं लक्ष असेल. 47 इज द टार्गेट. मठियाई कोणत्या संघाला 47 धावा बनवायच्या तर हा सामना जिंकायचा असेल तर. आणि पुन्हा एकदा ज्यावेळेस दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोनवरती जोडले जातील द व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट सन्माननीय प्रसादजी सवारे सर. मॅच समरी आपल्या स्क्रीनवरती आपण पाहतोय. 11 बॉलमध्ये 22 धावा उदयने बनवल्या. ऋतिकने 4 बॉलमध्ये 10 धावा बनवल्या. 1 बॉलमध्ये 6 धावांचं महत्त्वाचं योगदान निलेशचं आणि 3 बॉलमध्ये 6 धावा देखील इथे बनवल्या होत्या फलंदाज राजू यांनी. निखिल यांनी एका षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या. 1 सफलता. राज सेलार यांनी 11 खर्च केल्या आणि 18 धावा प्रथमेश यांनी खर्च केल्या. 2 षटकं थोडीशी महागडी राहिलीत. राज सेलार यांनी केवळ 11 धावा अंतिम षटकामध्ये खर्च केल्यात आणि आता मात्र 47 धावा बनवायच्यात. या ठिकाणी मठी आई कुंदे संघाला 47 धावांची आवश्यकता आहे. थँक्यू सो मच तुषार सर. जाऊया पुन्हा एकदा याही मॅचच्या दिशेने. खरं तर पहिल्या पर्वामध्ये खरं तर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर तब्बल 46 बनला गेला आणि आता 47 जबरसिंगचा टार्गेट अगदी या ठिकाणी टीम मठियाई कोणते संघासमोर आहे. अर्थात 24 बॉल आणि 47 बनवायचे आहेत. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर जबरजबर 12च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. सुरुवात इथून चांगली करावी लागेल. मागील 2 मॅचमध्ये दोन्ही संघांनी चांगला खेळ दाखवलाय. एका बाजूला पाहिलं तर टीम कानिपनाथ गोडसे संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रात चांगला दबाव बनला गेला. तब्बल 46 आणि आता 47चं टार्गेट दिलंय टीम मठियाई कोणते संघासमोर.
चला मॅच ऑन. दोन्ही संघांना पुन्हा एकदा देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. P1चं हे षटक, क्वालिफायची मॅच, महत्त्वपूर्ण हा सामना दोन्ही संघांसाठी. अगदी 47चं हे टार्गेट. दोन्ही संघ दिग्गज आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात. दोन्ही टीमला पुन्हा एकदा देऊयात मनपूर्वक शुभेच्छा. पहिलाच बॉल, अप्रतिम फटका, स्क्वेअर कट केलाय, बॉलला पाठवलाय सरळ पॉइंटच्या डोक्यावरून, सरळ बॉल जाईल डीप पॉइंट मध्ये, बाउंड्रीच्या पलीकडे. पहिल्याच बॉल वरती इथून केलाय धावांची सुरुवात. पहिल्याच बॉल वरती हा पहिला बार, पहिला चौकार. पहिल्याच बॉलवरती इथून चौकार लगावला जातोय. चांगली सुरुवात केली जाते. सध्या तरी चौकार आल्यानंतर ही चांगली सुरुवात, परंतु सेकंड बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी अतिरिक्त उसली आणि सेकंड बॉल वरती अगदी इथून कमबॅक केला जातोय. डॉट बॉल. अगदी दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ दिग्गज आहेत. नेहमी ज्या परिसरात ते याच गटात खेळतात, अर्थातच एकाच कॅलिबरचे दोन संघ. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे फटका फसलाय, जेलची संधी. इथून सध्या तरी या चेंडूवरती जास्त घाई पाहायला मिळाली, परंतु आता महत्वाच्या मॅच मध्ये जास्त घाई करून देखील चालणार नाहीये. खरं तर अगदी कनिफनाथ गोडसे संघामध्ये अगदी आपण पाहू शकता एक छोटासा खेळाडू देखील आहे. त्याचे देखील चांगले प्रयत्न राहिले होते बॉल पर्यंत येण्याचे, परंतु त्यानंतर अगदी स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत जाण्याचा मोह आवडता आला नाहीये. आणि इथे कॅच ड्रॉप. इथून पहिल्याच ओव्हरमध्ये ऋतिकनं मात्र झेलची संधी निर्माण केली होती, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल इथे मित्रमंडळी सोडला गेला आणि एक धाव कंप्लीट. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. सध्या तरी मिठाई कुंदे संघ चांगली सुरुवात करत असताना मॅच ऑन. स्ट्राईक वरती देबांग. गुडलेसवरचा बॉल, पुन्हा एकदा फटका फसलाय, जेलची संधी. शॉर्ट कव्हरला खेळाडू होते. लगातार सर 2 बॉल वरती 2 कॅच ड्रॉप झालेत. सध्या तरी मी तर म्हणेन इथे चुका केल्या जातात. कॅचेस विन द मॅचेस असं नेहमीच म्हटलं जातं, परंतु इथे ही कॅच ड्रॉप केली जाते. सध्या तरी इथून एखादी कॅच कंप्लीट करणं फार महत्वाचं होतं, परंतु इथून दोन्ही खेळाडूंना मात्र मी तर म्हणेन संधी मिळते. अगदी स्क्रीनवरती आपण पाहतो छोटासा खेळाडू स्क्रीनवरती सुशांत यांना आपण पाहतोय. खरं तर फार कमी वयात मी तर म्हणेन आपल्या टीमचा तो सहभाग झालाय. त्याला देखील देऊयात माझ्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा. ऑन साइडला खेचलाय, डीप मध्ये खेळाडू आहे, त्यांच्या आवेगाच्या बाहेर बॉल, बाउंड्रीच्या बाहेर. दोन्ही खेळाडूंचे झेल इथे ड्रॉप केले आणि आता हे दोन्ही खेळाडू आता मी तर म्हणेन मैदानाच्या आतमध्ये आता रंग बदलतात, पान पलटी करतात, पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करतात. आणि जसा पहिला चेंडू मात्र मी तर म्हणेन स्ट्राईक वरती आले विकी आणि त्यांच्या बॅट मधून अगदी हा लांबवर लांब हा षटकार पाहायला मिळाला. अप्रतिम या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. सध्या तरी कनिफनाथ गोडसे संघाकडनं झालेल्या चुका, परंतु पुन्हा एकदा सर्व चुका विसरून नव्यानं सुरुवात करावं लागेल. परंतु इथे यॉर्कर लेनचा बॉल यष्टांच्या मागे, पुन्हा एकदा झाले ही चूक आणि आता हा देखील बॉल पुन्हा एकदा बाउंड्रीच्या बाहेर. नशिबाची साथ मिळते टीम मिठाई कुंदे संघाला. भसीमा पार नशिबाचा हा चौकार. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 16 धावा. आता उर्वरित समीकरण येणारी 12 चेंडू आणि 31 धावा संख्येची गरज. तीन षटकांचा हा सामना. खरं तर क्वालिफायची मॅच. पहिल्या सत्रात तब्बल चांगली बॅटिंग झाली आहे, परंतु तोडीस तोड उत्तर द्यायला इथून सुरुवात झाली आहे. जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो इथून मेंटेन ठेवला गेलाय, म्हणजेच पहिल्या ओव्हरमध्ये 16 बनल्या गेल्या. आता इथून उर्वरित 12 चेंडूमध्ये 31 धावा बनवायच्या आहेत. मॅच ऑन, गेम ऑन. हा देखील सामना मात्र अप्रतिम पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ऑन साइडला सरळ बॅटनं मात्र ड्राईव्ह केलाय. अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या अगदी मधोमध खेळाडू पोहोचले होते, परंतु त्यांच्या आवेगाच्या बाहेर
बॉल बाउंड्रीच्या बाहेर फरार. धावा मिळतील 4. सध्या तरी या महत्वाच्या मॅच मध्ये मी तर म्हणेन कनिफुणात गोडसे संघ सध्या चुका करतोय. 2 कॅच ड्रॉप झाले. त्यानंतर एस्टनच्या मागे एक कॅच मी तर म्हणे एक बॉल सोडला, तिथे देखील 4 धावा मिळाला आणि पुन्हा एकदा या ठिकाणी हा चौकार मिळतोय. म्हणजे जवळ या ठिकाणी 4 चुका केल्या गेल्यात. मात्र या चुका फार महाग ठरू शकतील टीम कणेपणात गोडसे संघाला. जवळ त्या 4 चुका केल्या नसत्या तर जवळ मी तर म्हणेन 10 धावा इथे वाचल्या असत्या, बचावल्या गेल्या असत्या, प्लस विकेट देखील मिळाल्या असते. परंतु क्रिकेट आहे, जर त्याला मत बनाई आहे. इथून पुन्हा नव्यानं सुरुवात करावी लागेल. समीकरण 10 चेंडू 26 धावा संख्येची गरज. मॅच बॅलन्स आहे या ठिकाणी. सध्या तरी मठ्याई कोणत्या देखील मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीये. चांगले प्रयत्न करते मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये ही भरपूर चांगली लढत. आतापर्यंत 21 बनल्या गेल्या, परंतु अजूनही 26 धावा बनवायच्या आहेत. जिद्द, चिकाटी, मेहनत मात्र सर्व काही दाखवत असताना दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये 10 बॉल 26 करायचे आहेत. ऑन साइडला इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. आता चुका होणार नाहीयेत. जजमेंट अप्रतिम. स्वतः मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता लॉंग ऑफचा खेळाडू अगदी मी तर म्हणेन कठीण कॅच मात्र जज करतोय. फलंदाज बाद. हा पहिला धक्का लागतोय टीम मठ्याई कुंदे संघाला. फलंदाज विकी मैदानाच्या बाहेर. मॅच ऑन. अगदी महत्वाचा विकेट. खरं तर पहिल्या विकेटच्या शोधात होता टीम कनिफनाथ गोडसे संघ. नवीन बॅटर विवेक. फुलटॉस बॉल होता, परंतु ऑन साइडला अगदी खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथे देखील मात्र पाहतात कोणत्या प्रकारचा बॅटरमधला संपर्क नाहीये. विकेट आल्यानंतर अगदी उदय मैदानाच्या आतमध्ये मात्र अप्रतिम गोलंदाजी करतात. जेव्हा गोलंदाजांना विकेट मिळते ना सर, तेव्हा नेहमीच कॉन्फिडन्स मात्र त्यांचा उंचावला जातोय आणि आत्मविश्वास आता वाढला गेलाय गोलंदाज उदय यांचा. ऑन साइडला आडव्या बॅटनं बॉलला पुल केलाय. फटका अप्रतिम. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आणि ते मोठे फटके येतात. विवेक त्याच्या बॅट मधून हा उत्तुंग बिग हिट षटकार. मोठ्या फटक्यांची गरज आहे, ते फटके येतात. मॅच बॅलन्स आहे. आता उर्वरित समीकरण 7 बॉल आणि 20 करायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम लढत. आज मेगा फायनल अंतिम दिवस. अप्रतिम मात्र सामने पाहायला मिळाले. अगदी इथून आपण पाहिलं जवळ साखळे सामने आपण इथून चांगल्या रीतीने कव्हर केले. प्रत्येक मॅच रफ अँड टफ पाहायला मिळाले, परंतु आता इथून जशी ही स्पर्धा अंतिम टप्प्यात जाईल तसे सामने देखील रफ अँड टफ पाहायला मिळतील, कारण की सर्व दिग्गज संघ आता समोर आलेत. ऑनसेटला खेळायचा प्रयत्न. इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला खेळाडू आहेत. झेल या ठिकाणी कंप्लीट. यस, षटकाराचा प्रत्युत्तर आता विकेट न दिलं जात आहे. इथे फलंदाज बाद. दुसरा धक्का लागतो टीम मठ्याई कुंदे संघाला. पाहता षटक क्रमांक दुसराही कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 वरती. आता उर्वरित समीकरण येणारे 6 बॉल आणि 20 धावसंख्येची गरज. अगदी आज 6 मध्ये 21 देखील होताना आपण पाहिल्यात, परंतु आता 6 मध्ये 20 करायचे आहेत. अगदी प्रत्येक मॅच मात्र रफ अँड टफ शेवटच्या चेंडू पर्यंत येताना पाहायला मिळाली आहे. प्रत्येक संघ मैदानाच्या आतमध्ये अगदी जिद्द, चिकाटी आणि मेहनत सर्व काही दाखवतोय. उर्वरित आता शेवटचं हे षटक, अंतिम षटक. यानंतर अगदी सेमीफायनल देखील पाहायला मिळेल. अर्थातच जो संघ जिंकेल तो नक्कीच वाहुली बी संघासमोर खेळताना पाहायला मिळेल. संपूर्ण वाहुली बी संघ या ठिकाणी उपस्थित आहे. त्याही संघाला मनपूर्वक स्वागत, वेलकम. परंतु तदनंतर आम्ही गावदेवी पोई संघालाही विनंती करू, जर का आपण आम्हाला तुम्ही ऐकत असाल तर विनंती असेल आपण देखील या ठिकाणी रिपोर्टिंग करायचे आहे. तर तुमचंही मनपूर्वक आम्ही स्वागत करतो, वेलकम आपलंही.
खरं तर गावादेवी पोई संघ देखील या स्पर्धेतील अंतिम फेरीमध्ये जाऊन पोहोचलाय. त्याही संघाचा आपण आभार व्यक्त करूया. त्याही संघाला देऊया मॅच साठी मात्र शुभेच्छा. पहिलाच बॉल फटका फसला. जेलची संधी तिथे खेळाडू आहेत. और कॅच आणि इथे नौका खेळाडू ज्याला मिळालेली ही संधी आणि संधीचं केलंय सोनं. अगदी तिथे सुशांत होते आणि सुशांतनं काय अप्रतिम जजमेंट केलं. स्क्रीनवरती आपण पाहू शकता सुशांतला सध्या तरी सेलिब्रेशन केले जात आहे. कठीण कॅच होती. जबल सुरुवातीला 2 झेल सोडले होते परंतु इथे सुशांतनं मात्र चांगली खेळी दाखवली आहे आणि अप्रतिम जजमेंट. आणि सुशांतनं कॅच कंप्लीट ठिकाणी केली आहे आणि सुशांत साठी मात्र 100 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहू शकता. आमचे रुपेशजी मगर यांच्या माध्यमातून मात्र हे कॅश प्राइज मात्र नक्कीच दिले जात आहे. अगदी ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती कॅच कंप्लीट झाल्यानंतर अगदी आनंद या ठिकाणी व्यक्त केला जातोय. अप्रतिम जजमेंट होतं. सामना आता पुन्हा एकदा इथून पलटला गेलाय. 5 बॉल आणि आता 20 धावसंख्येची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे देखील आपण पाहू शकता. हलक्या हाताने बॉल डीप मध्ये पाठवला परंतु याही बॉलवरती एकच धाव मिळू शकते परंतु या मॅच मध्ये सिंगल डबलला देखील मदत द्यावं लागेल परंतु सातत्याने आता चौकार षटकारांनाही आता इन्व्हाइट करावं लागेल. सातत्याने मोठमोठे फटके खेळावे लागतील. आता उर्वरित समीकरण 4 बॉल आणि 19 ची गरज. अगदी आपण स्क्रीनवरती सुशांत यांना आपण पाहतोय. सध्या तरी 8वी वर्गामध्ये आहेत. आताचा हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी बॅटर पासून दूर चेंडू. या संपास कॉल व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी एक्स्ट्राच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाते. जाऊन पोहोचते ती 29 धावा. आता उर्वरित समीकरण 4 मध्ये 18 करायचे आहेत म्हणजेच 4 बॉल मध्ये 3 मोठे षटकार मात्र इथे मारावे लागतील. कुमार मध्ये क्षमता आहे. कुमार या धावा करू शकतोय परंतु ऑन साइडला अगदी सरळ बॅट खेळण्याचा प्रयत्न. अगदी ऑलराउंडर कार्वेट बॉल डीप मध्ये जातो. एक धाव तर कंप्लीट. दुसराचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु इथे देखील या धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा कंप्लीट. आता 3 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. खरं तर 1 चौकार आणि 2 षटकारांची आता नित्यांत गरज. प्रत्येकी बॉलवरती आता मोठा फटका येणं फार महत्वाचं. 3 बॉल 16 ची गरज. मॅच बॅलन्स आहे. मॅच इथून बनू शकते जर का सातत्याने मोठे फटके आले तर. शॉर्ट ऑफ लेन बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे नक्कीच हा निर्धाव चेंडू. यस पंचांचा हा कॉल आहे का? यस. आता इथून चेक केलं जाईल व्हाईट साठी. आणि खरं तर कनिफनाथ गोडसे संघाने अभिनंदन बॉईज सरळ टॉप 4 मध्ये मात्र प्रवेश केलाय. अभिनंदन पुन्हा एकदा टीम गोडसे संघ. खरं तर एकता स्पोर्ट्स गोडसे आयोजित एकता चषकाच्या
मात्र मित्रमंडळी सेमीफायनल मध्ये येऊन पोहोचतात म्हणजेच कनिपनाथ गोडसे संघ